रामकृष्ण हरी मंडळी, धार्मिक स्थळाच्या आपण सहलीवरती आहोत. दिल्ली हे शहरमध्ये आल्यामुळं त्यालाही आपण दर्शन दिलं. त्या ठिकाणी काय काय पाहिलं आपण ते सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पूर्ण दिल्ली दर्शन धार्मिक स्थळांसह ते पाहू. खर्च किती आला, कुठं कुठे हिंडलो आणि इथलं काय महत्त्व आहे हे सुद्धा समजून घ्यायचा प्रयत्न करू. प्रथम ज्या गाडीत आम्ही हिंडलो त्या गाडीचा गाईड काय बोलतोय आपण ते ऐकू. वो रहेगा राजघाट महात्मा गांधी जी की समाधि। देखिए रेड फोर्ट लाल किला रात को 9 बजे तक खुलता है टूरिस्ट के लिए, लोकल पब्लिक के लिए। मगर लाल किला के अंदर एक शो चलता है लाइट एंड साउंड। हेलो भाई साहब, आराम से बैठे और भी लोग बैठे हैं बस के अंदर, ठीक है? ये बस आपके लिए बुक नहीं है पूरी की पूरी, और भी लोग बैठे हैं बस के अंदर। लाल किला के अंदर एक शो चलता है लाइट एंड साउंड। लाल किला के ठीक सामने एशिया की सबसे बड़ी मार्केट है चांदनी चौक मार्केट, जामा मस्जिद। लाल किला हमारे टूर में ओनली ड्रॉपिंग प्लेस है, नो वेटिंग। लाल किला केवल बस ड्रॉप करेगा जिनको भी लाल किला अंदर से देखना है, चांदनी चौक मार्केट घूमना है, जामा मस्जिद घूमना है। बस केवल वहाँ पे ड्रॉप करेगा, अपने आप अपने होटल में खुद जाना है अपने कन्वेंस करके, बाई ऑटो रिक्शा बाई टैक्सी। जो भी मेंबर आप में से लाल किला चांदनी चौक जामा मस्जिद उतरेंगे उनको अपने होटल में अपने आप जाना होगा। बस वहाँ पे वेट नहीं करेगा किसी के लिए भी। प्रवासामध्ये हे बिर्ला मंदिर लागलं. बिर्ला मंदिराचं आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतलं. मध्ये बऱ्याच स्थळामध्ये आतमध्ये फोटो काढण्याची परवानगी नसते, त्यामुळे बाहेरून आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि दिल्ली ही आपल्या देशाची राजधानी आहे, तर राजधानीचं दर्शन व्हावं या अनुषंगाने आपण आजूबाजूचं लोकेशनसुद्धा घेण्याचा प्रयत्न करा. आता काही प्रमाणामध्ये थोडी बहुत इथं काही प्रमाणामध्ये घाण वगैरे दिसली, परंतु दिल्ली हे शहर बऱ्यापैकी चांगलं आहे. आणि आम्ही बिर्ला मंदिराचं दर्शन घेऊन पुढे जे आमचा रूट होता त्या रूटमध्ये संसद भवन आणि इंडिया गेट याचंही आम्हाला ते लोकेशन पाहता आलं. आपण हे संसद भवन पाहता पुढल्या साईडला दोन्हीच्यामधून ही गाडी चाललेली आहे. ही उजव्या साईडला त्याने डाव्या साईडला अगदी इंडिया गेट हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तर या पॉईंटवरती आपण प्रत्यक्ष उतरून ते सगळे पॉईंट पाहिले. अतिशय सुंदर असं हे पूर्ण लोकेशन. या ठिकाणी आम्ही हिंडत असताना जे काही टी व्हीवरती पाहतो 26 जानेवारी 15 ऑगस्टला त्या सर्व गोष्टींची अनुभूती इथं घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. हा पूर्ण परिसर अतिशय सुंदर निसर्गरम्य असा आहे. दिल्लीला गेल्याच्यानंतर ह्या स्थळाला अवश्य भेट द्यावी असा हा पॉईंट आहे. आम्ही या ठिकाणी उतरण्याच्या पूर्वी आजूबाजूच्या एरियामध्ये जे काही महत्त्वाचे कार्यालय आहेत देशातले ते इथं पाहायला मिळाले. आता हा जुना संसद परिसर, त्याच बाजूला नवीन संसद परिसरसुद्धा आहे आणि त्या परिसरामध्ये आम्ही उतरलो. गाईडनं मार्गदर्शन ठिकाणी आम्हाला केलं. जगह भी हम लोग विजिट करने के लिए आए। जगह का जो एक्चुअल नेम है विजय चौक। 26 जनवरी की पेड़ आप सब लोग देखते हैं वो यहाँ से शुरू होती है। आपके लेफ्ट साइड में राष्ट्रपति भवन के 2 बड़े कमिश्नर ब्लॉक है, साउथ ब्लॉक पीएम ऑफिस, नॉर्थ ब्लॉक होम मिनिस्टर ऑफिस। आपके ठीक फ्रंट में पार्लियामेंट हाउस ऑफ इंडिया, सेकंड बिल्डिंग सेंट्रल विस्टा न्यू पार्लियामेंट। हम लोग यहाँ पे 10 मिनट के लिए रुके हुए हैं। देखिए अगर आप मुझे कोऑपरेट करेंगे तो मैं आगे की सभी चीज़ें बस में से जो आएंगी मैं आपको बताता रहूँगा, ये फ़ोन नहीं बताएगा। हा परिसर पूर्ण आम्ही पाहायला पाहत काही फोटो सेशनसुद्धा झालं. आमचे मित्रमंडळी आहेत त्यांनी फोटो वगैरे काढले, आम्हीही फोटो काढले. आणि नवीन संसद परिसर, जुना संसद परिसर, हा पूर्ण परिसर पाहायला या ठिकाणी स्ट्रिक्ट अशी सुरक्षा व्यवस्था आहे. पोलिसच्या गाड्या वगैरे आहेत. बहुतांश आतमध्ये तर प्रवेश नाहीच आहे, परंतु या ठिकाणी पर्यटक हिंडतात तिथंही पोलिसांच्या गाड्या होत्या आणि अगदी बारकाईनं सर्वांवरती नजर या ठिकाणी ठेवली जाते. आणि स्वाभाविकपणे हा देशाचा महत्त्वाचा भाग असल्यामुळं या ठिकाणी सुरक्षा असणंसुद्धा स्वाभाविक आहे. आता या प्रवासामध्ये आम्ही पुढील जो काही प्रवास आहे तिथेही निघालो. इंदिरा गांधी यांची हत्या ज्या ठिकाणी झाली होती त्याही स्थळाला आपण भेट देणार आहोत. आणि त्याच्यापूर्वी जे इंडिया गेट आहे ते इंडिया गेटलासुद्धा आपल्याला भेट द्यायची आहे. इंडिया गेटला जाण्याच्या पूर्वी हाच संसदेच्या आसपासचा जो परिसर आहे बहुतांशी दिल्लीमधला सगळ्यात चांगला आणि स्वच्छ परिसर म्हटलं तर हा परिसर म्हणता येईल. आणि एक वैशिष्ट्य ह्या दिल्लीचं की त्या ठिकाणची मंदिरं असतील, बागा असतील, जे काही ठिकाणं आहेत त्यांच्यासाठीची जागा जी आहे ती ऐसपैस मुबलक जागा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि हिरवळ अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हिरवळ आहे, झाडींचं प्रमाणसुद्धा जास्त आहे. त्यामुळं एक निसर्गरम्य असं हे शहर वाटतं. आता हा पूर्ण परिसर आपण जो जातो आहे ह्या परिसरामध्ये खासदारांची निवासस्थानं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता हा इंडिया गेटचा परिसर आहे. समोर आपण इंडिया गेट पाहतोय. प्रत्यक्षामध्ये उतरून आपल्याला तिकडे जायचं आहे. तर हा पूर्ण परिसर म्हणजे इंडिया गेटच्या अपोजिटलाच आपण गेलं तर संसद लागते. तर इंडिया गेटला आपण उतरलो. आम्ही 4-5 जण जे काही मित्रमंडळी होती ते सर्वजण
इंडिया गेटच्या परिसरामध्ये उतरून त्या ठिकाणी ह्या सर्व निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतला. या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी होती. देशभरातून अनेक भाविक, अनेक पर्यटक या ठिकाणी आले होते. आता हे धार्मिक स्थळ नाही आहे, परंतु देशाची राजधानी असल्यामुळं एक कुतूहलाचा भाग असतो आणि आकर्षणाचा भाग असतो. टी व्हीवरती आपण कित्येकदा इंडिया गेट पाहिलेलं असतं. ते प्रत्यक्ष पाहत असताना जो आनंद असतो तो आनंद आम्ही त्या ठिकाणी घेतला. आता या ठिकाणी काही भुरटे चोर वगैरे असतात, काही वाईट चुकीच्या पद्धतीने वागणूक देणारे लोकसुद्धा असतात. त्यापासून सावध थोडंसं राहायला पाहिजे. बाकी आम्हाला ह्या प्रवासामध्ये कुठेही वेगळा आणि काही खराब अनुभव असा आला नाही. इंडिया गेटच्या दोन्ही बाजूनं असं पाणी असलेलं पाणी आहे आणि बगीचे वगैरे आहेत. ह्याचाही आम्ही इथं या ठिकाणी आनंद घेतला. म्हणजे पर्यटनासाठी एक फुल पॅकेज असलेलं हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी मुंबईला, दिल्लीला आल्याच्यानंतर आपण या ठिकाणी भेट अवश्य दिलीच पाहिजे असं हे ठिकाण आहे. ह्याचा आम्ही या ठिकाणी मनसोक्त आनंद घेतला सर्वांनी आणि पुढील प्रवासाला निघालो. आता दिल्लीमध्ये मात्र आम्हाला 1,000 रुपये हॉटेलसाठी खर्च आला होता आणि आता ही जी हिंडतो आहे आम्ही यासाठी 2,500 रुपये खर्च आला आहे. आम्ही एकूण 5 जण आहोत. 5 जणांमध्ये 3,500चं पॅकेज होतं, ज्यामध्ये रात्रीला थांबण्यासाठी रूम होती आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर हिंडण्यासाठी ह्या गाडीची सोय होती. हे 3,500मध्ये आम्ही पूर्ण खर्च केला आहे. आता आम्ही इंडिया गेटच्या परिसरातून बाहेर पडतो आहे. हा व्ह्यू आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला. किती अतिशय रम्य वाटेल असं हे लोकेशन आहे. अगदी चित्रपटाचं वगैरे या ठिकाणी शूटिंग करावं अशा पद्धतीचं हे लोकेशन. तर खाल्ल्या साईडला ही संसद भवन आहे आणि वरल्या साईडला इंडिया गेट आहे. आता इथून आम्ही बाहेर पडतो आहे आणि दिल्लीमधील जे इतर पुढील ठिकाणं आहेत त्या ठिकाणाचा सुद्धा जो काय आनंद आहे तो घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. आता पुढील जो पॉईंट आहे तो स्वर्गीय इंदिरा गांधी या ज्या ठिकाणी राहत होत्या पंतप्रधान असताना त्या ठिकाणाचा आम्ही आता इथे प्रवेश करतो. त्याचं रूपांतर आता संग्रहालयामध्ये झालं आहे, ज्या ठिकाणी इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली. परंतु हत्या करण्याच्या पूर्वी ते या ठिकाणी राहत होत्या त्या परिसरामध्ये आम्ही हिंडतो आहे. समोरून आमची ही पूर्ण मंडळी बाहेरून आतमध्ये प्रवेश केली आहे आणि इथून आता मुख्य प्रवेशद्वार जे इंदिरा गांधी या ठिकाणी राहत होत्या त्या ठिकाणी. आता हे ठिकाण आहे ते इंदिरा गांधी यांचं आरामाचं ठिकाण. या ठिकाणी ऑफिससुद्धा आहे, आराम करायच्या जे पुस्तकं, लायब्ररी, ह्या सगळा पॉईंट ह्या ठिकाणी होतात तेही आम्ही पाहिलं. म्हणजे पूर्ण जो हा परिसर आहे, हा जो त्यांचं निवासस्थान होतं पूर्वी, ते आता संग्रहालयामध्ये रूपांतरित करण्यात आले आणि या ठिकाणी इंदिरा गांधीच्या आठवणीमधील अनेक गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. स्वर्गीय इंदिरा गांधी ह्या भारताच्या मजबूत पंतप्रधानापैकी एक आहेत. मजबूत पंतप्रधानापैकी एक म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की देशाला आजपर्यंत 2 पंतप्रधान मजबूत लावले, जे पहिले इंदिरा गांधी आणि त्यांच्या खालोखाल आता नरेंद्र मोदी. तर इंदिरा गांधीचा हात आणखी कोण धरू शकणार नाही. इतक्या त्या महिला असूनसुद्धा मजबूत होत्या. त्यांच्या काही आठवणी या ठिकाणी स्टोअर केल्यात फोटोच्या रूपानं, त्या आम्ही पाहिल्या. आणि आम्ही लहान असताना इंदिरा गांधी होत्या, परंतु त्याच्या कार्यकाळातील अनेक गोष्टींना उजाळा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तो आम्ही पाहिला. त्यांचे ड्रॉइंग रूम असेल, बेडरूम असेल, त्याचं ऑफिस असेल, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. आणि बाहेर आम्ही पडल्याच्यानंतर इथे पूर्ण असा बगीचा आहे. त्या बगीच्यामध्ये सुद्धा पाहिलं, पूर्णपणे हिरवळ. तुम्हाला आत्ताच मी सांगितलं की दिल्लीची एक खासियत आहे की इथल्या कुठल्याही वस्तू असतील त्यांना त्याचा परिसर फार मोठा आहे, जागा जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं हे त्यांचं भोजन कक्ष. तर हे इंदिरा गांधीचं जे काही संग्रहालय आहे ते पाहायला आम्ही. आत्ता ते संग्रहालय आहे, पूर्वी त्यांची हत्या होण्याच्या पूर्वी ते त्यांचं निवासस्थान होतं. तर याही स्थळाचा आम्ही आनंद घेतला आणि पुढील प्रवासाला आम्ही निघालो. दिल्लीमध्ये अशा अनेक ऐतिहासिक स्थळं आहेत, कारण पूर्वीपासून ज्या ज्या लोकांनी ह्या भारतावरती राज्य केलं त्यांची राजधानी पूर्वीच्या काळापासूनच दिल्ली राहिलेली आहे आणि त्यामुळं दिल्लीमध्ये अनेक स्थळं आहेत, अनेक पॉईंट आहेत की ज्या ठिकाणी आपण गाठीभेटी देऊ शकतो, भेटून त्याचा आनंद घेऊ शकतो. आम्हाला सर्व काही शक्य झालं नाही. आता आम्ही कुतुब मिनार या ठिकाणी आलेलो आहोत. हा कुतुब मिनारचा परिसर आहे. आम्ही ज्या वाहनातून आलो तिथून उतरून आता पुढे निघालेलो आहोत आणि कुतुब मिनारचा जी काही भव्यदिव्यता पूर्वी होती ते आज राहिलेली नाही आहे. बऱ्याच प्रमाणामध्ये पडझड या ठिकाणी झालेली दिसते. त्याची डागडुजीही या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु एक ऐतिहासिक वास्तू म्हणून कुतुब मिनारकडे पाहिलं जातं. आपण वरील विमान पाहत आहे, या ठिकाणाहून अगदी 5-10 मिनिटांसारखे विमानं जात होते. त्यापैकी एका विमानाचा आम्ही शूट घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही बाहेर थांबून हा फोटो काढला होता. आमची ही पूर्ण टीम, आमचे मित्रमंडळ, ह्या सर्वांनी कुतुब मिनार या ठिकाणी सुद्धा हिंडून फिरून त्या ठिकाणच्या वास्तूचा
आनंद घेतला, त्याच्या बांधकामाचं जे स्वरूप आहे ते पाहिलं, त्यातली भव्यदिव्यता पाहिली आणि आम्ही तिथून बाहेर पडलो आणि पुढील लोटस मंदिर या ठिकाणी आलो. हे समोर लोटस मंदिर आहे. ह्या लोटस मंदिराची सुद्धा आम्ही भेट दिली. हाही परिसर कमी अधिक 100 एकर असावा इतका मोठा परिसर आहे आणि पूर्ण हिरवळ, पूर्ण बगीचा. हे वैशिष्ट्य आहे इथली दिल्लीच्या देवस्थानांचं, बगीचांचं. ते मंदिर कुठं पहा आणि आम्ही कुठे पहा, इतका पूर्ण मोठा परिसर आहे. अतिशय निसर्गरम्य असा हा लोटस मंदिराचा परिसर आणि या ठिकाणीही हजारो जे पर्यटक आहेत ते भेटीला येतात. हे झाडांचे तुम्ही आकार द्यायला बघा. म्हणजे पर्यटनाला गेल्याच्या नंतर एखादं पर्यटन स्थळ कसं असावं त्याचं एक उत्तम असं हे उदाहरण आहे. या ठिकाणी आपल्याला सगळं आखीव-रेखीव झाडं असतील, बगीचा असेल, या ठिकाणी सगळ्या गोष्टींची ठेवण हे आखीव-रेखीव पद्धतीने दिसते. आणि माझं ह्या सहलीचं काही नियोजन नव्हतं, परंतु आमची जी काही मित्रमंडळी आहे त्यांनी अचानकपणे मला निघण्याचा आग्रह केला आणि मी गेलो. त्याच्यामुळे तर सर्वांचे आभारच मानले पाहिजेत, कारण अतिशय सुंदर अशी ही ट्रिप झाली. हे दिल्लीमधील लोटस मंदिर आहे. आता पुढील जो मंदिराचा किंवा दिल्लीमधील पुढला जो भाग आहे, अनेक आम्ही भाग पाहिले, त्यातल्या बऱ्याच गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये घेऊ शकलो नाही. गाईडने बऱ्याच गोष्टी आम्हाला गाडीमधूनच सांगितल्या. बरेच पॉईंट आम्ही उतरून पाहिले, तर काही पॉईंट आम्ही ही गाडीमध्ये बसूनच पाहिले. जसं की आता समोर आपण जामा मस्जिद पाहतोय, ते आम्हाला गाडीमधूनच पाहता आली. प्रत्यक्ष उतरून तिथं पाहणं शक्य झालं नाही, कारण दिवसभरामध्ये 1 दिवसाचा आमचा टूर होता आणि ते 1 दिवसाच्या टूरमध्ये जितकं दाखवणं शक्य होतं त्यांनी तितकं दाखवलं. जे गाडीतून शक्य आहे गाडीतून दाखवलं, आणि जे गाडीच्या खाली न उतरता दाखवणं शक्य आहे ते तसं दाखवून, बाकी आम्ही जिथं उतरणं शकायचं तर उतरलो. जागोजागी थांबण्याचाही प्रयत्न केला आणि मग शेवटी हा पूर्ण प्रवास संपल्याच्यानंतर आम्ही नवी दिल्ली हे रेल्वे स्टेशन आहे मेट्रोचं, जे अक्षरधामच्या बाजूला आहे, आणि मेट्रोनं आम्ही अक्षरधामला आलो आणि अक्षरधाममधून म्हणजे तो प्रवास संपला. आता अक्षरधामचं एक आपण दर्शन घेऊ आणि बहुतांश आपला दिल्लीचा प्रवास संपला. तर ह्या पूर्ण प्रवासामध्ये हे अक्षरधामाचं पाहता तुम्ही. या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी पूर्वी एक हल्ला झाला होता, आपल्याला माहिती असेल, अतिरेक्याने इथं हल्ला केला होता आणि त्यामुळं आतमध्ये मंदिर भव्य दिव्य आहे अतिशय. आम्ही एंट्री मारल्याच्यानंतर अगदी आम्हाला बाहुबलीची आठवण झाली, बाहुबली चित्रपटाची. परंतु मध्ये कॅमेरे वगैरे नेता येत नाही, त्यामुळे बाहेरल्या बाजूनच आपण शूटिंग केलं आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. अतिशय सुंदर असं स्वामीनारायणांचे मंदिर आहे, याचंही आम्ही दर्शन घेतलं आणि या ठिकाणी आमची दिल्लीची ट्रिप संपली. आता उद्याच्या ट्रिपमध्ये आपण मथुरेमध्ये जातो आहे आणि त्या ठिकाणची अनेक स्थळं आहेत तेही पाहूच. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्या, तर आपण त्याला पोहोचवण्याचा प्रयत्न करा. अतिशय सुंदर अशी ट्रिप आमची झाली. इथून पुढले पूर्ण व्हिडिओ हे भाविक आणि धार्मिक असणार आहेत. फक्त हा एक आमच्या प्रवासामधला भाग होता आणि देशाची राजधानी असल्यामुळं आपण ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रत्येक विनंती, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व या व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या. इतर आपण सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न करा. पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू मथुरेमधील वेगवेगळ्या जे काही स्थान आहेत, पॉईंट आहेत, त्याच्या दर्शनासह, माहितीसह. लवकरच भेटू. जय महाराष्ट्र.